सूर्य शांत व्हायच्यात म्हणजे संध्याकाळी. आता आपण कसं शेतात काम करतो, घरी यायला वेळ लागतो, तरी 7 वाजेपर्यंत आपलं जेवण संपलं पाहिजे. याचं कारण काय? जेवणात आणि झोपण्यात 3 तासाचा 4 तास आपोआप गॅप होऊन जातो आणि ते सगळे आपल्याला पोट साफ होतं आणि पचन चांगलं होतं. तुम्ही जर 10ला जेवाल तर आयुष्यात कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन काहीही होणार नाही. लक्षात ठेवा, स्वयंपाक आल्या आल्या करा. तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब आम्ही तर शेतातून येतो, तुम्ही काय सांगायला लागले? त्याचे उत्तर माझ्याकडे नाही आहे. मी तुमच्या घरी येऊन थोडी स्वयंपाक करू शकतो. तुम्ही तुमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर संध्याकाळी 7ला जेवायचं. सगळ्यांनी गावरान कोंबडी पाहिलेली का? पाहिलेली आहे, पाहिलेली आहे, खाल्लेली पण आहे. पाहिलेलीच आहे, पाहिलेली आहे. गावरान कोंबडी आहे ना, दिवसभर दाणे खात राहते, एक 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 एक. पण रात्री तुम्ही तिला ना टोपलंभर दाणे द्या, ती एकाही दाण्याला टच करत नाही. काय कारण? पोल्ट्री फार्मची कोंबडी का बरं खाते? त्याचं उत्तर असं आहे, देवाने म्हणा निसर्गाने म्हणा कोंबडीला एक बुद्धी दिलेली की अंधार पडला की चुपचाप बसायचं. ती काहीच पाहत नाही. अंधार पडली तुम्ही जेव्हा टोपल्यावर दाणे ठेवा ती खाणार नाही. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. पोल्ट्री फार्म बघितलाय सगळ्यांनी? तिथे लाईट लावल्या 100. का बरं लावले असतात? आणि दिसायसाठी. बरोबर. अजून करमाट. बरोबर आहे. मोठं व्हायसाठी. आता हे जे तुम्ही उत्तर सांगितले ना, मी पोल्ट्री फार्मच्या मालकाला सुद्धा विचारलं होतं की इथं लाईट का लावतात. त्यांनी पण मला काय सांगितलं होतं, थंडी वाजते. मग म्हटलं एकच हीटर लाव. कोणी इतकी लाईट लावायची गरज नाही ना. हे म्हणतात आजारी पडण्याचा आणि गरम होण्याचा काही संबंध नाही. त्यांना आपल्याला असं भासवावं लागतं की दिवस चालू आहे म्हणून त्या रात्रभर खात राहतात. म्हणून 100 लाईट लावलेल्या असतात. तुम्हाला जर गावरान कोंबडी राहायचं असेल तर दिवसा का, आणि पोल्ट्री फार्म कोंबडी व्हायचं तर रात्री का. ज्याला पोल्ट्रीची व्हायची ती रात्रभर का. सगळे जाड पुरुष आणि सगळ्या जाड स्त्रिया रात्री तोंड चालवतात म्हणून जाड होतात.